आता फेस वॉश किती वेळा लावायचा हा बराच वेळेस प्रश्न असतो. ऑइली स्किन आणि ड्राय स्किन हे एक दोन प्रकार असतात. तर तुमच्या टिश्यूला ऑइलचे स्ट्रेसेस आले तर तुमच्या स्किन मध्ये ऑइल प्रोडक्शन कॅपॅसिटी थोडी जास्त आहे. किती वेळा फेस वॉश करायचा, फेस वॉश करायचा. पण आपला प्रॉब्लेम काय होता, आपण दोन्ही बोट सगळे चेहऱ्यालाच लावून घेतो, मग ते खूप जास्त स्टिकी जाणवतं. त्याच्या माध्यमातून आपण बॅड बॅक्टेरिया आतमध्ये टाकतो. डर्मॅटिकाची क्लिअर सर्कल नावाची अंडर आय क्रीम आहे. पॉलिपोडियम टिलोटोमा असं एक नावाचं अँटीऑक्सिडंट आहे. हे थोडं युव्ही रेडिएशन पासून प्रोटेक्शन करत असा एक रिसर्च आहे. पेल कलर युरिन जर तुमची आली तर तुम्ही सफिशियंटली हायड्रेटेड आहे. सर्वात प्रथम जशी आपली ओळख झालेली आहे तशीच तुमची ओळख महाराष्ट्राला एकदा होऊ द्यात, म्हणजे आपल्याला व्यवस्थित निवांत चर्चा करता येईल. तर तुम्ही थोडक्यात तुमच्याबद्दल, तुमच्या अनुभवाबद्दल आपल्या प्रेक्षकांसाठी. नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी भोयटे आणि गेल्या 9 वर्षापासून मी कन्सल्टंट कॉस्मॅटॉलॉजिस्ट आणि ट्रायकॉलॉजिस्ट म्हणून अहिल्यानगरमध्ये प्रॅक्टिस करते. तसंच को फाउंडर आणि ओनर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स एस्थेटिक मेडिसिन अँड वेलनेस सेंटर हे सेंटरही चालवती. अच्छा, आणि हे किती वर्षापासून चालवताय तुम्ही? 5 वर्ष झाले रन करते मी. हो. ओके, आणि हे नगर स्थित सेंटर आहे तुमचं? हो. आत्ताचं अहिल्यानगर? हो. ओके, व्हेरी गुड. जसं आता या पॉडकास्टकडे वळताना मी सुरुवातीलाच सांगितलं की प्रत्येकाला सुंदर दिसायचं, प्रेझेंटेबल पाहिजे. कारण ते प्रेझेंटेबल असणं किंवा तुमचं सुंदर दिसणं हे तुम्हाला कॉन्फिडन्स जनरेट करतं. आणि जर तुम्ही सुंदर दिसत असाल, स्वतःला आरशात पाहिल्याच्या नंतर तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स आला तर तुम्ही प्रत्येक कामामध्ये तो रिप्लिकेट होतो. आणि पण काय होतं की सुंदर दिसण्यासाठी ज्या काही करण्याच्या गोष्टी आहेत ना त्या खूप साऱ्या आहेत. आपण जर पाहिलं तर मागच्या 5-7 वर्षापूर्वी मी स्वतः सुद्धा बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये वगैरे काम करत असताना सुद्धा की जे नॉर्मल लोक आहेत, जनरल लोक आहेत, त्यांना स्किन केअर वगैरे या गोष्टी काही बिलकुल माहीत नव्हत्या. अगदी आमच्या लहानपणी पाहिलं तर आपण फेअर अँड लवली, तेल, याच्या पलीकडे पावडर, याच्या पलीकडे काही जात नव्हतं. पण सध्या जर आपण पाहिलं तर स्किन केअरचं जशी काही लाट आलेली आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही स्किन केअर जर नाही केलं काहीतरी अपराध करताय असं वाटायला लागतं. म्हणजे अरे तू हे सनस्क्रीन लावत नाही, म्हणजे अशा पद्धतीने लोक आजकाल विचारतात. तर तुम्हाला काय वाटतं की हे इम्पॉर्टंट आहे किंवा असा काय बदल झालाय पूर्वीच्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये की लोकांची स्किन खराब झाली आहे की एन्व्हायरमेंटमध्ये काही बदल आलेला आहे? बदलती जीवनशैली याचं मागचं कारण मी असं सांगेल. जी बदलती जीवनशैली हा तुमच्या शरीरावर इम्पॅक्ट करतो. शरीरावर इम्पॅक्ट करता करता कळत न कळत तुमची स्किनही त्यात रगडली जाते. बरोबर. ते याला एकच कारण सांगेल की बदलती जीवनशैली आहे जिच्यामुळे तुम्ही स्किन केअर रुटीन करायला लागले. दुसरी गोष्ट, आजकाल अवेअरनेस खूप जास्त आहे. मग तो सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा, जसं जसं लोक सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहायला लागले तसं तसं स्किन केअर ट्रेंड पुढे पुढे जायला लागला. इन्फ्लुएन्सरचा इम्पॅक्ट यायला लागला की मी हे स्किन केअर रुटीन करते, मॉर्निंगला हे, नाईटला हे. मग कुठेतरी ती बर्निंग डिझायर येते, अरे आपली स्किन पण एवढी चमकली पाहिजे. तर त्यामुळे कुठे ना कुठे स्किन केअर रुटीन सुरू करायला सुरुवात झाली. दुसरी गोष्ट, पूर्वीच्या काही स्किन केअर तेवढं फेमस नव्हतं कारण तुमचं जे प्रोटेक्शन आहे युव्ही रेडिएशन पासून त्यासाठी अँटीऑक्सिडंट्स तुमच्या खाण्यामधनं जायचे. आजकाल तेवढ्या इटिंग हेल्दी हॅबिट्स नाही आहेत आपल्याकडे. त्यामुळे आपल्याला मग एक्सटर्नल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून स्किन केअर करून त्या गोष्टी फुलफिल कराव्या लागतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे आजकाल स्किन केअरची गरज आहे का? खरंच गरज आहे का? आहे. कारण तुमचा ओझोनचा लेअर डेप्लिकेट होत चाललाय, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत युव्ही रेडिएशन जास्त पोहोचतात. पूर्वीच्या काही एवढे नव्हते पोहोचत, मग त्यांनी सनस्क्रीन नाही लावली तरी जमत होतं. दुसरी गोष्ट लाईफस्टाईल, तसं झोपेच्या वेळा व्यवस्थित होत्या, डाएट व्यवस्थित होतं, सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होत्या. आजकाल तेवढं व्यवस्थित नाही राहिलंय काहीच. त्यामुळे स्किन केअर इसेन्शियल झालंय आणि ते केलंच पाहिजे. आजकाल आपण जर प्रॉब्लेम्स पाहिले तर प्रॉब्लेम्स खूप सारे येतात. आजचा हा पॉडकास्ट खास प्रेक्षकांसाठी काय, स्किन आणि हेअर याच्याबद्दल मॅम खूप काही सांगू शकतात, त्यांच्याकडून आपल्याला खूप काही मिळवता येऊ शकतं. परंतु आजचा हा स्पेशल पॉडकास्ट फक्त फेसवरती आहे. म्हणजे तुमचा फेस, त्याच्याशी रिलेटेड असलेली स्किन केअर आणि त्याच्याशी रिलेटेड असलेली स्किन प्रॉब्लेम याच्यावरती फक्त मॅमशी आपण बोलणार आहोत. म्हणून मी त्या माध्यमातून या प्रश्नाकडे येतो की चेहरा जो आहे आपला तो आरसा आहे. समाजासमोर आपण जेव्हा जातो तो सर्वात पहिले आपला चेहरा दिसतो आणि चेहऱ्यावरती आजकाल खूप सारे प्रॉब्लेम्स
तयार होतात, स्किन प्रॉब्लेम्स. मग ते ॲक्ने असतील, पिंपल असतील, त्याच्यानंतर मग तुम्ही डार्क सर्कल्स असतील, अनइव्हन स्किन असेल, असे कित्येक प्रॉब्लेम्स सुरू झालेले आहेत. मग याची प्रमुख काय कारण आहेत? सध्या एवढे प्रॉब्लेम्स जे येत आहेत त्याला काय कारण आहेत नेमके? आता या प्रत्येक गोष्टीला वेगवेगळं कारण आहे असं मी म्हणेन. जसं ॲक्नेसाठी तुमचं टेस्टेस्ट्रॉन लेवल गरजेची आहे किंवा ते कारण आहे. त्यानंतर डार्क सर्कलला तुमची झोप अपुरी होती, तुमचे मल्टीव्हिटॅमिन्स लेवल्स कमी आहेत, किंवा तुम्ही स्ट्रेस खूप जास्त घेताय, यामुळे डार्क सर्कल्स होऊ शकतात. अनइव्हन स्किन टोन, तुमचा सन एक्सपोजर खूप जास्त आहे, लॅक ऑफ एक्सरसाइज आहे, त्यामुळे पण तुमच्या स्किनवरती, फेसवरती फोरहेड थोडंसं टॅन दिसू शकतं. पेरिओरल रिजन जो आहे तो थोडासा डार्कर दिसू शकतो. त्यातच प्रामुख्याने अजून एक कारण आहे मेलाझ्मा, म्हणजे वांग ज्याला म्हणतो आपण, त्याला मास्क ऑफ प्रेग्नन्सी म्हणतात. म्हणजे हे सुद्धा हार्मोनल फ्लक्च्युएशनचा परिणामीच झालेली गोष्ट आहे आणि हे महिलांमध्ये जास्त होतं. महिलांमध्ये जास्त होतं, स्पेशली प्रेग्नन्सी नंतर जास्त दिसायला लागतात ह्या गोष्टी. मग याला कारण जसं सन एक्सपोजर पण आहे, त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की लॅक ऑफ एक्सरसाइज, मल्टीव्हिटॅमिन्स कमी आहे, किंवा थोडा जेनेटिकल रिस्पॉन्स पण आहे, म्हणजे अनुवांशिकता सुद्धा या गोष्टीमध्ये काम करते आणि त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स दिसतात. जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की स्किन केअर फार महत्वाचं आहे आणि सर्वांनी ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल, युट्यूब सगळीकडे जाऊन फक्त स्किन केअर वगैरे टाका त्याच्यामध्ये, किंवा स्किन केअरशी रिलेटेड किंवा स्किन प्रॉब्लेमशी रिलेटेड एक शब्द टाकला तरी भरपूर नॉलेज येतं त्याच्यामध्ये, भरपूर लोकांचे व्हिडिओज येतात त्याच्यात. पण ते सर्वच ऑथेंटिक असतील याची मात्र शाश्वती नाही. आणि कोणी छोटे मोठे कोर्स करतं, मग दुसऱ्याचे व्हिडिओज पाहून स्वतः व्हिडिओज बनवतात, ते ऑथेंटिसिटी त्याच्यातून गायब होते आणि चुकीची इन्फॉर्मेशन लोकांना मिळते. चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली की गैरसमज वाढतात, गैरसमजातून अज्ञान, अज्ञानातून अधःपतन. म्हणजे लोकांना ना क्लॅरिटी नाहीये की मला स्किन केअर करायचंय. फॉर एक्झाम्पल आता आपल्या पॉडकास्टचं एक पहिलं महत्वाचं सूत्र आहे की मला स्किन केअर करायचंय, परंतु ते एखाद्या तज्ज्ञाकडून, ज्याने त्या विषयामध्ये भरपूर काम केलेले, ज्याला खरंच त्याचं तंत्रशुद्ध नॉलेज आहे, अशा व्यक्तीकडून मला ते शिकलं पाहिजे. म्हणूनच आजचा पॉडकास्ट आहे. तर मला इथून पुढचा जो माझा प्रश्न असणार आहे तो त्या स्किन केअर रुटीन सोबतच असणार आहे. स्किन केअर रुटीन काय असतं आणि कसं केलं पाहिजे, एक बेसिक. ओके, स्किन केअर रुटीन मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येते तुमचं स्किन केअर करण्यामध्ये तुमची एक्सरसाइज सुद्धा येते, तुमचं मेडिटेशन सुद्धा येतं. स्किन केअर एक्सटर्नल ऍप्लिकेशन मध्ये बघितलं आपण तर सगळ्यात पहिली क्लिन्झिंग ही स्टेप आली पाहिजे. दुसरं तुमच्या स्किनला नरिशमेंट मिळाली पाहिजे. तिसरं तुमची स्किन हार्मफुल रेडिएशन पासून प्रोटेक्ट झाली पाहिजे. तर बेसिक स्किन केअर मध्ये मी सांगेल तुम्हाला क्लिन्झिंग, नरिशिंग आणि प्रोटेक्शन, ह्या 3 मेन स्टेप्स आल्या पाहिजे. हे स्किन केअर मॉर्निंगलाही तेच आणि नाईटलाही तेच. मग त्याच्यामध्ये आपण क्लिन्झिंग मध्ये फेस वॉशेस वापरतो, नरिशिंग मध्ये मॉइश्चरायझर्स वापरतो आणि प्रोटेक्शन मध्ये सनस्क्रीन्स वापरतो. टोनर काय भानगड आहे याच्यामध्ये? टोनर ऍक्च्युली गेल्या काही वर्षापासून टोनरचा ट्रेंड बंद झालाय असं म्हणलं तरी चालेल. कारण हा जो काळ होता ज्या काळी टोनर वापरलं जायचं, तर हा जो काळ होता या काळात फेस वॉशेस पेक्षा साबण जास्त वापरला जायचा फेसवरती. तर साबण वापरल्यामुळे तुमच्या स्किनचा जो पीएच आहे तो अल्टर्ड व्हायचा आणि तो नॉर्मल करण्यासाठी तुम्हाला टोनर युज करावा लागायचा. हल्ली काय झालं, फेस वॉशेस जे आपण वापरतो ते ऑलरेडी पीएच बॅलन्स असतात, त्याच्यामुळे तुम्हाला स्पेसिफिक टोनर लावून परत पीएच बॅलन्स करण्याची गरज पडत नाही. म्हणून टोनर सध्या कालबाह्य झाले असं म्हणलं तरी चालेल. बरं, आता आपण काय करूयात माहितीये का, प्रत्येकाला हे माहिती असतं की पहिले फेस वॉश करा म्हणजे क्लिन्झिंग केलं पाहिजे आपण, त्याच्यानंतर सन प्रोटेक्शन आहे, मॉइश्चरायझर आहे आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन येतं. एक स्टेप मध्ये आपण याच्यातून जाऊयात. कारण काय होतं, लोकांना फेस वॉश कसा वापरायचा, कुठला वापरायचा, त्यात कुठले कंटेंट निगडीचे आहेत हे एक माहित नाही, तो किती वेळा वापरायचा याच्याविषयी एक थोडक्यात माहिती आहे. तर फेस वॉश बद्दल मला थोडक्यात सांगा की तो कशा पद्धतीने वापरला पाहिजे, त्याच्यात कुठले इन्ग्रेडियंट असलेच पाहिजेत, किंवा एखादा इन्ग्रेडियंट तो जर तुम्ही फेस वॉश वरती पाहिला तर तो घेऊच नका अशा पद्धतीचा, आणि एखादा फेस वॉश छान जो आहे तो सजेस्ट करू शकता. ओके, फेस वॉशचं मेन काम म्हणजे क्लिन्झिंग आहे. बरोबर. फेस वॉश करताना साधारण एक कॉइन शेप फेस वॉश युज करावा असं मी सजेस्ट करेल. त्या अगोदर फेस वॉश सुरू करण्याच्या अगोदर तुमची स्किन पहिली ओली असणं गरजेचं आहे. ओली असतं, पहिले तुम्ही स्किनला पाणी लावून घ्यायचं, मग फेस वॉश, कॉइन शेप फेस वॉश घेऊन त्याचा फेस करायचा. म्हणजे कॉइनच्या आकाराचा, आणि कॉइनच्या आकाराचा फेस वॉश घेऊन त्याचा फेस करायचा, तो फेस चेहऱ्याला लावायचा. साधारण 60 सेकंड रूल
हा याच्यामध्ये फॉलो करतो आपण. 60 सेकंड म्हणजे 1 मिनिट तुमचा फेस वॉश तुमच्या फेसवरती राहिला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला तो काढून टाकायचा. आता फेस वॉश किती वेळा लावायचा हा बराच वेळेस प्रश्न असतो. तर आयडियली मी पेशंटला सजेस्ट करते तुम्ही मिनिमम 2 वेळा तरी फेस वॉश केला पाहिजे. पण तुमचा जर धुळीशी निगडीत जास्त संबंध आहे किंवा तुम्ही एक्सरसाइज रेग्युलर करताय तर मॅक्सिमम 3 वेळापर्यंत तुम्ही फेस वॉश करू शकता. याच्यापेक्षा जास्त तुम्ही ज्यावेळेस फेस वॉश वापरता तर आपल्या स्किनवरती एक लिपिड प्रोटेक्टिव्ह बायलेअर नावाचं एक थिन फिल्म असते जी आपल्याला एक्सटर्नल एन्व्हायरमेंट पासून प्रोटेक्शन करते. तुम्ही जेवढा जास्त फेस वॉश करताय जेवढा जास्त वेळा चेहरा धुताय तेवढं हे नॅचरल बॅरियर जे ते डिस्टर्ब होत जातं. कंटेंटचा प्रश्न आला तर फेस वॉश प्रत्येक स्किन टाईप नुसार वेगवेगळं कंटेंट आपल्याला बघावं लागतं. जसं स्किन ऑइली आहे तर आपण थोडं टी ट्री ऑइल किंवा सॅलिसिलिक ऍसिड कडे थोडंसं थांबवतो मी. ऑइली स्किन आणि ड्राय स्किन हे एक दोन प्रकार असतात. पहिले तर काय होतं की जितके मार्केट्समध्ये प्रोडक्ट अवेलेबल आहेत त्यात बऱ्याचदा असं होतं की हे ऑइली स्किनसाठी आहे हे ड्राय स्किनसाठी आहे. पण सर्वात महत्वाचा त्याच्या अगोदरचा हा प्रश्न असतो की माझी स्किन ऑइली आहे की ड्राय हेच मला ओळखता येत नाही. मला नाही म्हणजे बऱ्याच जणांना तो प्रश्न असतो की माझी स्किन ऑइली आहे की ड्राय आहे हे ओळखण्याचे काही पॅरामीटर्स आहेत? हो आहेत ना. जर तुम्ही फेस वॉश केल्यानंतर विदाउट फेस वॉश फेस फक्त धुवायचा आणि साधारण 30 मिनिटसाठी तुम्ही एका रूम मध्ये बसून राहायचंय. त्यानंतर एक टिश्यू घ्यायचा आणि टिश्यू फेसवरती फक्त टॅप करायचा. तर तुमच्या टिश्यूला ऑइलचे स्ट्रेसेस आले तर तुमच्या स्किन मध्ये ऑइल प्रोडक्शन कॅपॅसिटी थोडी जास्त आहे. आणि हाच टिश्यू जर अगदी प्लेन रखरखीत कोरडा आला किंवा तुम्ही चेहऱ्यावरती इचिंग केला आणि अशी व्हाईट लाईन आली तर तुमची स्किन ड्रायर साईन कडे आहे. ओके, म्हणजे जर ऑइल आलं तर ऑइली आहे आणि ड्राय आलं तर ड्राय. ओके मॅम पुढे कंटिन्यू. तर आता ऑइली स्किनचा फेस वॉश चॉईस करताना आपण थोडे ऑइल रिड्युसिंग किंवा ऑइल कंट्रोलिंग असे इन्ग्रेडियंट्स बघतो ज्याच्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड आलं किंवा टी ट्री ऑइल आलं. याच्या उलट जेव्हा ड्राय स्किन आहे तर ड्राय स्किन मध्ये आपण फेस कमी होणारे असे फेस वॉशेस वापरतो जेणेकरून तुमच्या स्किनमध्ये ऑलरेडी मॉइश्चर नाहीये आणि जर तुम्ही फोमिंग फेस वॉश वापरला तर जे नाहीये ते पण निघून जाईल. म्हणजे सगळंच ऑइल जे आहे ते स्ट्रिप आउट होऊन जाईल. ड्राय स्किन अजून ड्राय होईल. तर म्हणून याच्यामध्ये आपण युजली फेस वॉशेस चॉईस करताना सेटेल अल्कोहोल किंवा स्टेरिल अल्कोहोल असे फेस वॉशेस वापरतो जे युजली फक्त कॉटन वरती घेऊन तुम्ही वाईप आउट केला तरी तुमचं फेस वॉशचं काम होऊन जातं. ओके अच्छा. आणि ड्राय स्किन साठी सेटेल अल्कोहोल स्टेरिल अल्कोहोल. ओके. आणि दुसरं म्हणजे काय किती वेळा फेस वॉश करायचा हे एक प्रश्न होता त्याच्यामध्ये. मग जास्त वेळा जेव्हा आपण फेस वॉश करतो तेव्हा ते ड्रायनेस जी येते तो त्याचा प्रॉब्लेम होतो का? नाही. आता कसं असतं ऍक्च्युली तुम्ही खूप वेळा फेस वॉश करताय बरोबर तर कुठेतरी तुमच्या बॉडीला अशी संवेदना जाते की इथलं सगळंच मॉइश्चर निघून गेलंय. तर मग तिथं तुम्हाला बॉडी रिफ्लेक्स मेकॅनिझम देते आणि स्किनवरती एक्स्ट्रा ऑइल प्रोडक्शन होतं. तर म्हणून युजली ज्यांना ऍक्ने आहेत किंवा हे लोकांना सुद्धा आम्ही सांगतो की मॅक्सिमम 3 वेळा सफिशियंट आहे फेस वॉश वापरणं. याच्या पलीकडे तुम्ही फेस वॉश करताल तर ऑइलीनेस अजून ट्रिगर होईल. ओके. आणि एखादा फेस वॉश तुम्ही सजेस्ट करू शकता जे आपले प्रेक्षक पाहते त्यांच्यासाठी की एखादी ऑइली स्किन आहे त्याच्यासाठी बेस्ट फेस वॉश? ऑइली स्किनसाठी सिप्ला सॅलिसिलिक ऍसिड सॅस्लिक DS नावाचा फेस वॉश येतो. ओके. आणि जो रुटीन कुठल्याही मार्केटमध्ये तुम्हाला मिळेल. दुसरी गोष्ट ड्रायर स्किन कडे बघितलं तर सिटाइल अल्कोहोल स्टेरिल अल्कोहोल कंटेनिंग सेटाफिलचा जेंटल क्लेन्झर येतो तो ड्राय स्किन वाल्यांसाठी बेस्ट काम करेल. ओके. आणि आता फास्ट रिझल्ट देणारे काही असे प्रोडक्ट्स असतात ज्याच्यामध्ये हार्मफुल कंटेंट असतात. तर फेस वॉश मध्ये असा कुठला एखादा कंटेंट आहे जो की पाहिल्याच्या नंतर तो तुम्ही घेऊ नका की जो तुमच्या चेहऱ्याला थोडाफार रिझल्ट देईल परंतु तो हार्म पण करेल किंवा हार्मफुल आहे तो? असं म्हणण्यापेक्षा मी सांगेल तुम्हाला सल्फेट फ्री पॅराबेन फ्री असे फेस वॉशेस जास्त प्रेफर करा. ओके. सल्फेट आणि पॅराबेन तुमच्या फेस वॉश मध्ये नसायला पाहिजे. ओके. तसंच आता आपलं जसं हे फेस वॉश बद्दल आपण एवढं डिटेल बोललोय ना तसंच मॉइश्चरायझर बद्दल सांगूयात आपण थोडक्यात. ओके. सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो मॉइश्चरायझर लावायचं का? हो बरोबर. तर साधारण तुमच्या स्किनचा जो वरचा लेअर आहे जो तुम्हाला डोळ्यांनी दिसतो त्याच्यामध्ये साधारण 30% वॉटर कंटेंट आहे. ओके. पण धूळ प्रदूषण किंवा तुम्ही चुकीचं कॉस्मेटिक प्रोडक्ट अप्लाय करताय त्यामुळे मी तुम्हाला जे मगाशी सांगितले की आपल्या स्किनवरती एक थिन प्रोटेक्टिव्ह लेअर आहे तो लेअर डिस्टर्ब होतो आणि मग वॉटर सील करण्याचं काम जो लेअर करतोय तोच डिस्टर्ब झाल्यामुळे काय होतं तुमच्या इपिडर्मिस मधलं म्हणजे जी दिसतीये त्या स्किन मधलं वॉटर कंटेंट लॉस होतो इव्हॅपोरेट होतं. आणि जेव्हा ते 10% वरती येते तेव्हा तुमची स्किन डिहायड्रेटेड दिसायला लागते. इथं रोल येतो तुमच्या मॉइश्चरायझरचा. मॉइश्चरायझरच्या 2 गोष्टी तिथं प्ले करतं मॉइश्चरायझर. एक तर तुमचा जो प्रोटेक्टिव्ह लेअर डिस्टर्ब झाला तो लेअर म्हणून ऍक्ट करतं. दुसरी गोष्ट जे पाणी इव्हॅपोरेट होते
त्याला लॉक करतं. तिसरी गोष्ट, जो लेअर डिस्टर्ब झालाय त्याला परत रिजॉईनिंगचं काम करतं. म्हणून तुम्हाला मॉइश्चरायझर लावणं जास्त गरजेचं आहे आफ्टर फेस वॉश. दुसरं असं की मॉइश्चरायझर लावताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी की तुमचं मॉइश्चरायझर हे डॅम स्किनवरती झालं पाहिजे. म्हणजे मी फेस वॉश केला, मी टॉवेलने पुसलाय चेहरा, आता जो डॅम्पनेस शिल्लक आहे माझ्या फेसवर थोडासा ओलसर, त्याच्यावरती तुम्ही मॉइश्चरायझर लावलं की ते लॉंग लास्टिंग काम करतं. आणि मॉइश्चरायझरमुळे धूळ वगैरे बसण्याचे चान्सेस असतात दिवसभराचे ते? हो, म्हणजे तुम्ही स्टिकी काहीतरी चेहऱ्याला लावता डेफिनेटली त्याच्यावर धूळ बसते. तर आपण युजली जे सांगतो दिवसातनं 3 वेळा सनस्क्रीन लावा, 2 वेळा सनस्क्रीन लावा, त्याच्या अगोदर फेस वॉश कंपल्सरी असतो. फेस वॉश कंपल्सरी असतो. फेस वॉश नंतर मॉइश्चरायझर एखादं सजेस्ट करू शकता तुम्ही? युजली जे ऑइली स्किन कडे जातात त्यांच्या स्किन टाइप्स, त्यांच्यासाठी आपण थोडेसे नॉन स्टिकी, नॉन ग्रिझी, लाईट वेट असे मॉइश्चरायझर सजेस्ट करतो. ज्याच्यामध्ये जेल फॉर्मॅट्समध्ये जसं ब्रिंटन फार्मसीचं ॲक्मिस्ट मॉइश्चरायझिंग जेल येतं. आता ही गोष्ट तुम्हाला हायड्रेशन पण प्रोव्हाइड करते. दुसरी गोष्ट तुमच्या ऑइलीनेस सोबत पण टॅकल करते. हेच जर ड्राय स्किन सोबत झालं तर मी बायोडर्माचं ॲटोडम नावाचं मॉइश्चरायझर सजेस्ट करेल. त्याच्यामध्ये सॅरामाइड्स असतात जे तुम्हाला खूप छान हायड्रेशन देतं ड्राय स्किनसाठी. पण नोट की तुम्ही ते डॅम्प स्किनवरती अप्लाय केलं पाहिजे. आणि किती वेळा लावायला पाहिजे? जेवढ्या वेळा तुम्ही चेहरा धुता तेवढ्या वेळा तुम्ही मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. दिवसातून 3 वेळेस चेहरा धुतला तर 3 वेळेस मॉइश्चरायझर लावायचं. येस. ओके, अच्छा, ठीक आहे. इथून पुढे येऊयात पुढचं स्किन केअर रुटीन. काय करतो आपण? सनस्क्रीन. सनस्क्रीन हे फार सध्या म्हणजे ट्रेंडिंग टॉपिक आहे. याच्यावरती मला फार डिटेलमध्ये तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की कधी लावायचं, कसं लावायचं, किती लावायचं, कुठे लावायचं, आणि ते धुवायचे की नाही, ते किती वेळा, हे सगळ्या गोष्टी मला तुमच्याकडून याच्याबद्दल जाणून घ्यायच्या. बरं, त्याच्यात परत 50 SPF, 100 SPF, 60 SPF, हे सगळं काय आहे? आता मुळात सनस्क्रीन हा जेव्हा माझ्या डोक्यात प्रश्न येतो, असं माझ्या डोक्यात समोर असं चिन्ह येतं, सनस्क्रीन इज इक्वल टू प्रोटेक्शन. म्हणजे हे काय करतं, ती युव्ही रेडिएशन जसं तुमच्या सेलला टार्गेट होतो, तर तुमच्या सेलमध्ये जे न्यूक्लियस असतं, न्यूक्लियसमध्ये जो DNA असतो त्याला टार्गेट करतं किंवा त्याला डॅमेज करायचा प्रयत्न करतं. अशा काळात ही सेल काय करते, तिला हेल्प म्हणून, म्हणजे तिला काहीतरी एक्सटर्नल प्रोटेक्शन पाहिजे, रेडिएशन्स तिला लागू नयेत म्हणून, मग ती आसपासच्या सेलला स्टिम्युलेट देते की मला प्रोटेक्शनची गरज आहे. अशा काळात तुमच्या ज्या मेलॅनोसाइट्स असतात, मेलॅनोसाइट्स म्हणजे ज्या रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशी आहेत, ह्या सगळ्या एकत्र येतात आणि त्या न्यूक्लियसला असं कॅप टाकल्यासारखं एक प्रोटेक्शन देतात. आता हे प्रोटेक्शन दिल्यामुळे हा मेलॅनोसाइट एकत्र आला म्हणजे रंगद्रव्य एकत्र आले, मग तुम्हाला पिगमेंटेशन व्हायला लागतात. मग हे न होता तुम्ही अगोदरच जर काहीतरी प्रोटेक्शन लावलं तर युव्ही रेडिएशन सेल पर्यंत पोहोचणारच नाही. तर म्हणून सगळ्यात महत्वाचा रोल सनस्क्रीनचा यामुळे येतो. दुसरी गोष्ट, सनस्क्रीन किती वेळा, कशी लावावी, किती क्वांटिटीत लावावी. तर सनस्क्रीनचं साधारण प्रोटेक्शन जे आहे एव्हरी 3 आवरली तुम्हाला सनस्क्रीन रिअप्लाय केली पाहिजे असं सांगितलं जातं. कारण सनस्क्रीन मध्ये तिचा ज्याला आपण म्हणतो डिग्रेडेबल एजंट्स होतात तिचे, दर 3 तासाने तिथले काही एजंट्स कमी होतात, पण तुम्हाला ती रिअप्लाय करावी लागते. आता रिअप्लिकेशन तेवढं सोपं नाहीये. मी सकाळी जर ऑफिसला जातीये 1 तास मेकअप करून आणि मला ऑफिसमध्ये परत 3 तासांनी सगळं धुवून मी सनस्क्रीन नाही लावू शकत. तर याच्यासाठी टॉपअप साठी तुम्हाला वेगळ्या सनस्क्रीन्स मार्केटमध्ये आलेत. त्याच्यामध्ये सनस्टिक आले, म्हणजे तुमच्या ओव्हर द मेकअप तुम्ही सनस्क्रीन लावू शकता, किंवा सनस्क्रीनचे कॉम्पॅक्ट आलेत. आता पुढचा प्रश्न असा आहे की सनस्क्रीन लावायचं किती. तर आयडियली मी पेशंटला सांगते 2 फिंगर युनिट असं तुम्ही सनस्क्रीन घेतलं तर 2 फिंगर युनिट पूर्ण भरून 2 फिंगर युनिट एवढा सनस्क्रीन तुमचा फेस. थोडं जरी लावलं तरी खूप चेहरा पांढरा होऊन जातो. हा, आता ह्याच्यात प्रकार असतात, सनस्क्रीन मध्ये प्रकार असतात. ज्याचा व्हाईट कास्ट येते ते वेगळे सनस्क्रीन्स येतात, आणि ती व्हाईट कास्ट काही वेळाने निघून जाते. लावल्यानंतर इमिजिएटली व्हाईट दिसतं, करेक्ट आहे. आफ्टर 5-10 मिनिटचं सेटल आउट होऊन जातं, सगळं मर्ज होऊन जातं स्किन मध्ये. आता सनस्क्रीनची क्वांटिटी 2 फिंगर युनिट्स ही कशासाठी, तर याच्यात आपण निग्लेक्टेड पोर्शन्स घेत नाही आयडियली. म्हणजे तुम्ही फेस साठी जेव्हा एवढा सनस्क्रीन घेता, जे सांगता तुम्ही ते फक्त फेस साठी आहे. फेस, तुमचा इयर आणि बॅक ऑफ द इयर आणि नेक. पण आपला प्रॉब्लेम काय होता, आपण दोन्ही बोटं सगळे चेहऱ्यालाच लावून घेतो, मग ते खूप जास्त स्टिकी जाणवतं. हे निग्लेक्टेड पार्ट्स आहेत आयडियली. तुमचा फेस जर छान दिसला तर सोबत तुमचे कान आणि मान सुद्धा छान दिसायला पाहिजे रे. तर सनस्क्रीन, तर हे सनस्क्रीन तुमचा फुल फेस किंवा नेकला पण लागलं गेलं पाहिजे. त्याचा पुढचा प्रश्न असा आहे तुमचा, किती वेळाचं झालं, किती क्वांटिटी तेही झालं, त्याच्यानंतर कुठले सनस्क्रीन्स लागले गेले नाही. ते पहिले तर 50 SPF, 60 SPF, 100 SPF, हे काय आहे प्रकार? सनस्क्रीन चॉईस करताना बराच वेळेस पेशंट सांगतात मला, मी SPF 50 वाला सनस्क्रीन लावते,
किंवा सनस्क्रीन चॉईस करताना आपण नेहमी SPF बघतो सनस्क्रीनचा. SPF म्हणजे काय की तुमचं सनस्क्रीन तुम्हाला तुमच्या UVB रेडिएशन पासून किती प्रोटेक्शन देतं हे मेजर करण्यासाठी तुमचा SPF फॅक्टर असतो. आता हे झालं बीचं रेडिएशन, किती इनिबिट करताय तुम्ही. हेच तुमचं अल्ट्राव्हायलेट A पासून जेवढं प्रोटेक्शन देतं ह्याच्यासाठी एक मेजरिंग टूल असतं तुमच्या सनस्क्रीनवरती म्हणता येईल, ज्याला PA रेटिंग्स म्हणतात. म्हणजे PA+++ असं एक चिन्ह असतं SPFच्या एक्झॅक्ट खाली. हे दुर्लक्षित आहे. हे काय दाखवतं तुम्हाला की तुमचे UVA रेडिएशन तुम्हाला किती प्रोटेक्शन देतात. UVA रेडिएशन पासून तुमचं सनस्क्रीन किती प्रोटेक्शन देत आहे तुम्हाला. तर तुमचं साधारण जर खूप आउटडोर वर्क असेल तर तुमचं PA रेटिंग 4+ असणं गरजेचं आहे. ओके. SPF, PA रेटिंग. येस. आणि अजून काय पाहायचं असतं सनस्क्रीन मध्ये? मग तुमचं सनस्क्रीन, आता सनस्क्रीन मध्ये अजून एक गंमत अशी आहे तुम्हाला सांगते. सनस्क्रीन मध्ये हल्ली टिंटेड सनस्क्रीन्स निघालेत. म्हणजे टिंटेड सनस्क्रीन मध्ये टिंटेड म्हणण्यापेक्षा त्यात आयर्न ऑक्साईड नावाचं एक इन्ग्रेडियंट ऍड केलेलं असतं, ज्यामुळे तुमच्या सनस्क्रीनला फाउंडेशन वाला लुक येतो. म्हणजे तुम्हाला मेकअप आवडत नाही, तुम्ही डेली मेकअप करण्यात इतका वेळ नाहीये, तर तुम्ही फक्त सनस्क्रीन लावून फुल मेकअप केल्यासारखं छान जाऊ शकता ऑफिसला. आणि ऑब्व्हियसली हे महाग असतं आणि थोडेसे एक्सपेन्सिव्ह जातात. पण दुसरी गोष्ट त्याची क्वांटिटी एवढी एक्सेस नाही लागत. म्हणजे 2 फिंगर युनिट एवढं नाही लावावं लागत तुम्हाला. त्यात आयर्न ऑक्साईडचं एक्स्ट्रा प्रोटेक्शन असल्यामुळे त्याची क्वांटिटी रिज्युअल सनस्क्रीन पेक्षा थोडीशी कमी लागते. बर. अच्छा. आणि दुसरं काय की याच्यामध्ये काही कंटेंट पाहण्यासारखे आहेत की हे कंटेंट असलेच पाहिजे किंवा हे असलेले घेऊ नका, किंवा एखादं सनस्क्रीन असं तुम्ही सजेस्ट करताय की हे वापरा, हे खूप छान आहे ऑल टाइप ऑफ स्किन साठी करता येईल? सनस्क्रीन मध्ये 2 प्रामुख्याने गोष्टी तुम्हाला बघायच्या की तुमच्या सनस्क्रीन मध्ये झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साईड हे 2 मिनरल सनस्क्रीन ज्याला म्हणूयात असे हे 2 इन्ग्रेडियंट्स तुम्हाला बघणं गरजेचं आहे. रिकमेंडेशन्स मध्ये मी ब्रिंटन फार्मसीचं UV-Dux नावाचं सनस्क्रीन सजेस्ट करेन. आय गेस 700. ठीक आहे. अच्छा. मला दुसरा प्रश्न हा विचारायचा होता की आता फॉर एक्झाम्पल मी इंडोअर काम करतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आउटडोअर फार म्हणजे कमीत कमी जाण्याचा योग होतो, तो मला पण सनस्क्रीन लावावी लागेल? हो, लावायला लागेल. कारण तेवढीच लावावी लागेल? हो, कारण कसं असतं अल्ट्राव्हायलेट रेडिएशन तुमच्यापर्यंत पोहोचतायत. जिथं सूर्याचा उजेड येतोय ते डायरेक्टली पोहोचत नाही, इनडायरेक्टली पोहोचतात. म्हणजे तुमचा जसा सूर्याचा रे जसा पृथ्वीवर पडतो आणि इनडायरेक्ट एक्सपोजर आहे. दुसरी गोष्ट, आपण जे आर्टिफिशियल लाईट्स वापरतो आपल्या घरात, जे LED लाईट्स असतात, मोबाईलच्या लाईट्स असतात, ह्याच्यापासून पण तुम्हाला UV रेडिएशन्स मिळतात, ह्याच्यापासून पण तुम्हाला ब्लू लाईट्स मिळतात, ह्याच्यापासून पण प्रोटेक्शन लागतं. तर सनस्क्रीन तुम्ही इनडोअर असू द्यात, आउटडोअर असू द्यात, इव्हन मी सांगेल ज्या दिवशी तुम्हाला सूर्य बघायला सुद्धा मिळत नाही, असं जेव्हा आभाळाचं वातावरण आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही सनस्क्रीन लावणं तेवढंच महत्वाचं जेवढं तुम्ही उन्हाळ्यात सनस्क्रीन लावता. सनस्क्रीन नाही लावली तर काय होईल? हेच मी तुम्हाला जे सांगितलं की पिगमेंटेशनला टॅकल करण्यासाठी आपण सनस्क्रीन लावतोय. चेहरा ब्लॅक होईल, फक्त ब्लॅक होईल. तुम्हाला सायन्स ऑफ एजिंग थोडे जास्त अर्ली एज मध्ये येतील. ओके. आणि 3 तासाला सनस्क्रीन लावायला सांगताय तुम्ही? हो. दिवसभर काय म्हणजे आता मी सनस्क्रीन सकाळी लावली, त्याच्यानंतर 3 तासाने परत तुम्हाला चेहरा धुवावा लागेल? सनस्क्रीन लावली असं नाही, मी जसं तुम्हाला सांगितलं सनस्टिक नावाचे ऑप्शन्स मिळाले, सनस्क्रीनचे स्प्रेज येतात, तुम्ही वरतून फक्त अप्लाय करू शकता अगदी तुम्ही सगळ्यात. कारण प्रत्येकाला कन्व्हिनियंट नाहीये, जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं फेस वॉश करून सगळ्या गोष्टी रिअप्लाय करायला. तर मग ह्याच्यासाठी स्टिक्स, कॉम्पॅक्ट किंवा स्प्रेज असे ऑप्शन्स निघाले. हल्लीचा अजून एक ट्रेंड म्हणजे ओरल सनस्क्रीन्स. ऐकायला थोडं वावग आहे. ओरल सनस्क्रीन्स म्हणजे पॉलिपोडियम टिलोटोमा असं एक नावाचं अँटीऑक्सिडंट आहे. हे थोडं UV रेडिएशन पासून प्रोटेक्शन करत असा एक रिसर्च आहे. तर जेव्हा पेशंट ओरली घ्यायचं, इट्स विटामिन, अँटीऑक्सिडंट आहे ते. तर हे तुम्ही जेव्हा घेता, मग हे कुणासाठी जास्त योग्य आहे? जे बीच व्हॅकेशन्सला चाललेत, मग त्यांना सप्लिमेंटरी म्हणून अजून एक सनस्क्रीन पाहिजे, त्या लोकांसाठी जास्त चांगला ऑप्शन आहे. मी तुम्हाला जे वापरलं तर हेच मला सांगायचं, तुम्ही फक्त ओरल सनस्क्रीन घेताय, तुम्ही स्प्रेज लावताय, स्टिक्स लावतायत किंवा सनस्क्रीनचे कॉम्पॅक्ट्स लावतात, हे तुमच्या ओरिजिनल सनस्क्रीनला रिप्लेस म्हणून नाही, हे एक्स्ट्रा ऍडिशनल कॉम्प्लिमेंटरी म्हणून आहे. ओके. काय हे जे प्रेक्षक पाहत आहेत आता आपला पॉडकास्ट, आपण त्यांना पूर्ण स्किन रुटीन देईल, आणि हे स्किन रुटीन दिवसातून 2दा करायला लागते की एकदाच? दिवसातून एकदा, म्हणजे 2दा, सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी आणि संध्याकाळी असं 2 वेळा करायला पाहिजे.
ज्यात तुम्ही स्टेप्स सकाळी फॉलो करता त्यापेक्षा कमी स्टेप्स तुमच्या नाईट स्किन केअर मध्ये येतात. एक चांगल्या कंपनीचं, चांगल्या क्वालिटीचं, सर्व कंटेंट आणि आपल्या शरीरासाठी अनुकूल असणारं असं एक फेसवॉश, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर, त्याच्यानंतर सनस्क्रीन, एवढी याची कॉस्ट आहे थोडक्यात. ओके. आणि मिडल क्लास लोक जे असतात ना, त्यांना असं वाटतं की अरे बापरे, हे सगळं करत बसायचं म्हटल्याच्यानंतर ठीक आहे आपण म्हातारे झालेलो लोक, तरी सुद्धा आपला एक साध्या असे पॉडकास्ट आपण का करतो की लोकांना याचं नॉलेज यावं आणि बेनिफिट्स सुद्धा मिळावेत ना, की ठीक आहे. आता जर समजा फॉर एक्झाम्पल असा एखादा विचार करायचा की नाही यार इतके आपण 3-4 प्रोडक्ट वापरू शकत नाही, तर एखादा असं प्रोडक्ट असतं का याच्यामध्ये की ठीक आहे या सगळ्यांना आपण साईडलाईन करून एक प्रोडक्ट वापरलं तर ज्याच्यामध्ये फेसवॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या तिन्हीचेही रिझल्ट येऊ शकतील, असे काही प्रोडक्ट आहेत का आपल्या गरीब जनतेसाठी, किंवा ज्यांना करायचं पण आहे पण थोडक्यात? तसं तर मी सांगेल देर इज अ नो शॉर्टकट फॉर सक्सेस. ओके. पण जर तुम्ही म्हणत असाल की बजेट फ्रेंडली तुम्हाला स्किन केअर करायचंय, असं करता येतं. ओके. आयडियली तुमचं पूर्ण स्किन केअर रुटीन साधारण 1000 रुपीजच्या आसपास किंवा 500-600 पर मंथ. ओके. तर असं बसवता येऊ शकतं आपल्याला. चला आता आपण काय करूयात, 1000 रुपीज पर मंथ बजेट फ्रेंडली एक स्किन रुटीन सर्वांसाठी देऊयात, जेणेकरून काय आहे, कारण जास्तीत जास्त पब्लिक आपली हेच आहे. बरोबर. हे स्किन रुटीन मला थोडक्यात सांगा आता एक. ओके. तर स्किन केअर रुटीन मध्ये मी स्टेप्स कमी करा असं नाही सांगणार, पण ज्या प्रोडक्ट मध्ये 2 प्रोडक्टचे बेनिफिट्स मिळतील असं प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता, डेफिनेटली घेऊ शकता. त्याच्यामध्ये ग्लॅम व्हाईट नावाचा एक फेस वॉश होतो, आयडियली 200 रुपीज कॉस्टिंग जात असेल अप्रॉक्स त्याचं. आणि त्यानंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन असं एकत्र असणारं तुम्हाला अल्केम फार्माचं ओले सॉफ्ट लाईट असं नावाचं मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन येतं. त्याची कॉस्ट आधी 400. 600 मध्ये तुम्ही सगळं बजेट बसवू शकता. आय गेस बेनिफिट तेवढेच मिळतात, म्हणजे अगदीच खूप कमी मिळतील असं नाहीये. 19-20चा फरक असू शकतो, पण डेफिनेटली काही न करण्यापेक्षा ऍटलिस्ट कुठेतरी सुरुवात करा असं मी सांगेन. हे ठीक आहे, हे बजेट ठीक आहे मिडल क्लास लोकांसाठी. ओके, थँक्यू सो मच. आता सर्वात महत्वाचा प्रश्न जेव्हा काय होतं की प्रेक्षक पाहतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न येत असतील की फक्त वरून हे आपलं हे सगळं वरतून आहे, पण आपला जो ग्लो आहे, आपली जो स्किन आहे, आपण काय खातो, काय पितो, कसे हे करतो, त्याचा फार महत्वाचा रोल असतो. तर फूड आणि न्यूट्रिशनचा रोल कितपत महत्वाचा आहे, किंवा याचे आणि स्किनचं रिलेशन कसं आहे ते थोडक्यात तुम्ही सांगा मला. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे खाता तेच स्किनवरती दिसतं. बरोबर. तर पहिली लाईन ऑफ ट्रीटमेंट डिझाईन करताना मी सगळ्यात पहिली बघतो की तुमची जीवनशैली कशी आहे, तुम्ही काय खाता, तुम्ही कधी झोपता, तुम्ही किती स्ट्रेस घेता, तुम्ही किती व्यायाम करता, या सगळ्याच गोष्टी बघितल्या जातात. म्हणजे फक्त ट्रीटमेंट म्हणजे पिंपलचा पेशंट येतोय आणि मी फक्त त्याला अँटी ॲक्ने मेडिसिन प्रिस्क्राईब करते असं नसतं. त्याच्या रुटीनमध्ये चेंजेस करावे लागतात, त्याच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करावे लागतात. दुसरी गोष्ट त्याच्या डाएटमध्ये सुद्धा खूप जास्त इम्प्रुव्हमेंट्स करावे लागतात. तर डाएटची रिलेशन असताना मी सगळ्यात पहिली एक गोष्ट सांगेल, तुम्हाला जेवढी यंगर स्किन पाहिजे तेवढे शुगर कट डाऊन करा, कारण शुगर डायरेक्टली अफेक्ट करते तुमच्या एजिंग प्रोसेस सोबत. दुसरी गोष्ट तसं पाहायला गेलं तर बॅलन्स डाएट किंवा कलरफुल डाएट घ्या असं जे सगळीकडे सांगितलं जातं. तसं पाहायला गेलं तर भारतीय डाएट हे खूप छान आयडियल उत्कृष्ट एक्झाम्पल आहे. तसं पाहायला गेलं तर बॅलन्स डाएट ज्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये हे वेस्टर्नचे इन्ग्रेडियंट्स ऍड करतोय, हे चुकतोय आपलं. पण आपलं जे रुटीन जे कल्चर सांगतं आपल्याला, भाजी पोळी, वरण भात, वरण भातावर इसेन्शियल फॅटी ऍसिड्स म्हणजे तुमचं तूप, त्याच्यानंतर लोणचं, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, के, सी हे मिळतात. त्याच्यानंतर तुमचे चटणीमध्ये तुमचे सगळे सीड्स, आपण त्याला म्हणतो ऑइल सीड्स येतील तुमचे, ते सगळंच न्यूट्रिशियस घेतलं जातं. त्याच्यामध्ये सॅलड पण इन्क्लुडेड असते, कधी कोशिंबिरी असते, म्हणजे त्यात तुमचे प्रीप्रोबायोटिक्स पण ऍड केले जातात. पण आपण हे डाएट सोडून थोडंसं इझियर कडे जातो, म्हणजे बर्गर, पिझ्झा ह्या गोष्टी थोड्या माउथ वॉटरिंग असल्यामुळे थोडासा कल त्याच्याकडे जातो, पण त्याच्या माध्यमातून आपण बॅड बॅक्टेरिया आतमध्ये टाकतो, त्याच्यामुळे गट हेल्थ तुमची खराब होतीये. दुसरी गोष्ट, मी स्किनच्या ग्लो साठी काही सुपर फूड सांगायला मला जास्त आवडेल आणि आम्हाला ऐकायला आवडते. ज्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिले सांगेल अक्रोड, म्हणजे अगदी बाजारात सर्रास मिळणारा अक्रोड, ज्याच्यामध्ये omega-3 आणि omega-6 फॅटी ऍसिड्स असतात. तर फॅटी ऍसिड्स आपली बॉडी नॅचरली प्रोड्यूस नाही करत, आपल्याला सप्लिमेंट्स थ्रू किंवा अशा न्यूट्रिशन मधून त्या गोष्टी घ्याव्या लागतात. तसंच तुमच्या अक्रोडमध्ये प्रोटीन सुद्धा चांगल्या प्रमाणात असतात. दुसरी गोष्ट, तुमचं ॲव्होकॅडो, हे जरी इंडियन मार्केटमध्ये नसलं तर सुद्धा आजकाल भारतात त्याची शेती केली जाते आणि बऱ्यापैकी अफोर्डेबल झालंय. तर अर्ध ॲव्होकॅडो तुमच्या दिवसभराची व्हिटॅमिन सी ची जी पूर्तता आहे ती कम्प्लीट करू शकतो. याच्यात सुद्धा काही इसेन्शियल फॅटी ऍसिड्स असतात.
दुसरं, जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात तर फिश हा ओमेगा 3चा खूप छान सोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळतं, व्हिटॅमिन ई मिळतं फिश ऑइल, आणि फिश ऑइल ओमेगा 3. आता हे फॅटी ऍसिड्स असं मी का सांगतेय, कारण मुळात आपली जी स्किन बनली आहे ही फॅटी ऍसिड्स पासून बनली आहे. जेवढा तुमच्या स्किनमध्ये ऑइलचं बॅलन्स चांगला राहील तेवढा तुमच्या स्किनला तुकतुकीतपणा ज्याला म्हणू आपण, किंवा चमक ज्याला म्हणू, ती राहणार आहे. तर हे फूड्स इन्क्लूड झाले पाहिजे. दुसरी गोष्ट, बजेट फ्रेंडली तुम्ही जे मगापासून म्हणताय, त्यात टोमॅटो खूप चांगला इन्ग्रेडियंट आहे. म्हणजे आपण रोजच्या जेवणात वापरला जातो. प्रॉब्लेम फक्त इथं असतो की आपण तो ओव्हर शिजवतो. जे नॅचरली गेलं पाहिजे, टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचं इन्ग्रेडियंट असतं जे तुमच्या लोह किंवा आयर्न इन्क्रीमेंटसाठी वापरलं जातं. तर आपण त्याला एवढं जास्त शिजवतो, तळतो, त्याची ग्रेव्ही केली जाते, त्यात ते सगळं डिस्ट्रॉय होऊन जातं. अजून एक सुपर फूड मी तुम्हाला सांगितलं, ग्रेप्स. म्हणजे टोमॅटो ऍज इट खाल्लं पाहिजे, हे खाल्लं पाहिजे, हे खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. दुसरं सुपर फूड मी तुम्हाला सांगेल, द्राक्ष. त्याच्यामध्ये सगळ्यात महागडं जे एक्सपेन्सिव्ह वाला अँटॉक्सिडंट आहे, रिव्हॅसेट्रॉल म्हणतात त्याला, तर हे तुमच्या द्राक्षामधून मिळतं. द्राक्ष 12 महिने अवेलेबल नसले तर तुम्ही आपण हे घेऊ शकतो, मनुके म्हणा किंवा तुमचे चालेल, भिजवून. जे मी अक्रोड बद्दल पण सांगितलं तुम्हाला, तर हे जे आपण ज्याला म्हणू ड्राय फ्रुट्स कॅटेगरीमध्ये ज्या गोष्टी येतात, म्हणजे तुमचे आल्मंड झाले, जे काजू झाले, मनुके झाले किंवा अक्रोड झाले, या गोष्टी भिजवून घेतल्या तर त्याचे बेनिफिट्स जास्त चांगले मिळतात. कारण त्यात जे एन्झाईम्स आहेत ते ऍक्टिव्ह होतात, मग आपल्याला ते कंझ्युम करायचे. ठीक, हे झाले सुपर फूड मध्ये तुमच्या अक्रोड आले, त्याच्यानंतर टोमॅटो, त्याच्यानंतर अवाकॅडो आणि द्राक्ष. हे खूप सुंदर. म्हणजे हे सुपर फूड घेतल्याच्या नंतर हे होतं. आणि बाकी तुम्ही ऑइली एक कट डाऊन केलं पाहिजे. ऑइल, फास्ट फूड, शुगर हे सगळं कट डाऊन केलं पाहिजे. सॉल्ट, पण पिंक सॉल्ट फार महत्वाचं मानलं जातं हायड्रेशनसाठी. आजकाल नवीन पिंच ऑफ सॉल्ट, म्हणजे एक्सेस क्वांटिटी मध्ये कुठलंच सॉल्ट नको आपल्याला. पिंच ऑफ सॉल्ट जेवणाला टेस्ट मुळात सॉल्ट नाही येते. कारण एक रील तर मी अशी पाहिली होती की जर तुमची बॉडी ग्लो मीन्स हायड्रेशन, तर तुमचं हायड्रेशन जर फार कमी होत असेल किंवा ड्राय पडत असेल स्किन, तर तुमची जो एपिडर्मिस आहे तो वॉटर ऍब्झॉर्ब करत नाही, रिटेन्शन करत नाही. त्याच्यासाठी पिंक सॉल्ट जर सकाळी तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये थोडंसं चिमटभर मीठ टाकून पिलात तर ते हे आम्ही सजेस्ट करतो पेशंट, ज्याच्यामध्ये डिहायड्रेशन जास्त असतं. पिंच ऑफ हिमालयन तुमचं पिंक सॉल्ट बेटर आहे, छान ऑप्शन आहे. आणि डे टू डे लाईफ मध्ये रोजच्या जेवणामध्ये सुद्धा पिंक सॉल्ट वापरलं पाहिजे असं रिकमेंड केलं जातं आजकाल. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपण हायड्रेशनची गोष्ट करतोय, तर पाणी. बऱ्याच म्हणजे मोठे मोठे सेलिब्रिटीज वगैरे, मी आमिर खानचे वगैरे इंटरव्ह्यू पाहिलेले, तुमच्या स्किन ग्लोचं कारण काय, तर तुम्हाला फक्त पाणी. एक भुवन बामचा मध्ये आता इंटरव्ह्यू पाहिला होता, म्हणतो पाणी तुम्ही आत्ता प्या, बाथरूमला जा, पाणी प्या, बाथरूमला जा, असं इतकं पाणी केलं तर तुमची स्किन ग्लोईंग राहील, असं त्यांचं म्हणणं आहे. मला तुमच्याकडून विचारायचं, पाणी आणि स्किन ग्लो काय रिलेशन आहे? आता हे कसं पिलं पाहिजे, किती पिलं पाहिजे, ह्याचे पण फार हे आहेत. आणि लोक काय करतात, दुसरं एक, मी डॉक्टर आहे, तुम्ही डॉक्टर आहे, सगळे बसलेले आहेत, त्याच्यामुळे लोक मिसकन्सेप्ट करतात कधी कधी गोष्टीला. पाणी प्यायला पाहिजे तो खूप पितात, बरोबर, खूप जास्त पाणी. माझ्याकडे खूप लोक येतात ना, तर ते सांगतात आम्ही पाणी 7 लिटर 8 लिटर पाणी पितो. म्हटलं अरे किडनी किती काम देणार त्याला, किडनी फेल होऊन जाईल, इतकं त्याला गरजेचं आहे का? मग याचा स्किन ग्लो मध्ये काय फरक आहे, किंवा कसं पिलं पाहिजे, किती पिलं पाहिजे, हे थोडक्यात मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. पाणी स्किन ग्लो साठी खरंच काम करतं, ही गोष्ट वेगळी सांगायची गरज नाही, कारण हायड्रेशन इज इक्वल टू ग्लो. पण सेलिब्रिटीचे सिक्रेट शेअर करतात, फक्त पाणी पिऊन तर मग सगळ्यांची स्किन तेवढी झाली असती, राईट? माझं असं म्हणणं आहे की जेवढी तुम्हाला तहान आहे तेवढं पाणी तुम्ही प्यावं. मग त्यात खूप कमीही नको, खूप जास्तही नको. पाणी आणि स्किन असं जर रिलेशन तुम्ही मला विचारत असताल, पण हे कसं ओळखायचं, कमी आणि नको किंवा जास्त नको? युरिनच्या कलर वरून आपण ते आयडेंटिफाय करू शकतो. पेल कलर युरिन जर तुमची आली तर तुम्ही सफिशियंटली हायड्रेटेड आहे. जर डार्क कलर युरिन येत असेल तुम्ही खूप डिहायड्रेटेड आहात, तुम्हाला पाणी पिण्याची गरज आहे जास्त. ह्याच्यावरून एक सिंपल अनालिसिस. युरिन हे खूप सुंदर पॅरामीटर आहे की तुम्ही तुमची युरिन चेक करा, जर ती येलो असेल तर तुम्ही डिहायड्रेटेड आहात, तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज आहे. आणि खूप जास्त सफेद होत असेल तर तुम्ही ओव्हर हायड्रेटेड आहात, तेव्हा तुम्ही थोडं पाणी कट डाऊन केलं तरी हरकत नाही. खूप सुंदर मुद्दा सांगितला. पुढे पाणी आणि स्किन हे रिलेशन आपण जेव्हा बघत होतो, तर मी तुम्हाला मागाशी जी गोष्ट सांगितली की आपल्या बॉडीमध्ये
ज्या तेल ग्रंथी आहेत त्या जे मॉइश्चर सिक्रेट करतात आपल्या स्किनवरती, ह्यांनी एक बॅरियर तयार होतं स्किनवरती. तर हे जे बॅरियर आहे म्हणजे जे सीबम सिक्रेट होतं, ज्याला मेडिकल टर्म मध्ये आपण म्हणतो, तर हा सीबम आणि तुमच्या बॉडीमधलं पाणी या दोघांचा बॅलन्स झाला की तुमची स्किन ऑटोमॅटिकली ग्लो करते. पण जर हा बॅलन्स खाली वर झाला म्हणजे तुमचं सीबम सिक्रेशन खूप जास्त आहे, स्किन ऑइली होणार, तुमचं पाणी खूप कमी आहे, डिहायड्रेशन होणार. तर योग्य अमाऊंट मध्ये पाणी पिणं डेफिनेटली चांगली गोष्ट आहे. ओव्हर हायड्रेशन सुद्धा नको आणि खूप डिहायड्रेशन सुद्धा नको. पाणी प्यावं कधी असा एक प्रश्न असतो. तर सकाळी बऱ्याच लोकांचा हा डिबेटेबल मुद्दा आहे. म्हणजे जसं आयुर्वेदाच्या कन्सेप्टनुसार सकाळी पाणी पिणं तेवढं चांगलं नाहीये, मॉडर्न मेडिसिन सांगतं हे पाणी पिणं चांगलं आहे. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण पाणी बॉडीला जेवढं पाहिजे तेवढं गेलं पाहिजे असं मी सांगेन. जेवताना पाणी प्यावं, जेवण झाल्यावर प्यावं की जेवणाच्या अगोदर प्यावं, हाही एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये. तर अगोदर पिला तर तुमची भूक कमी होते, म्हणजे तुम्ही डायटिंग करत आहात तर हा योग्य वेळ आहे तुम्ही पाणी पिण्याचा. पण जर तुम्ही पचनासाठी पाणी पिताय, तुम्ही जसं जेवण करत असताना मध्ये मध्ये सिप बाय सिप पाणी पिलेलं चांगलं राहील. जसं तुम्ही मिक्सरमध्ये काहीतरी वाटतायत. परंतु आपल्याकडे काय भाज्या, ज्या ओल्या भाज्या काय म्हणू शकतो त्याला आपण, पातळ भाज्या वगैरे असतात, वरण असतं, त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट असतं, त्याच्यामुळे पाणी नाही पिलं तरी चालतं असं एक. आणि आयुर्वेदात असं सांगितलं जातं की थोडं म्हणजे सिप बाय सिप पाणी पिण्याचं कारण काय, ते सोल्युबल राहावं फूड आतमध्ये आणि पचनासाठी सोपं जावं याच्यासाठी. फूड कुठलं घेताय त्याच्यावरती पण पाणी कधी पिलं पाहिजे हे डिपेंड आहे. तुम्ही अगदीच फक्त कोरडी बिर्याणी, राईस वगैरे खात असेल तर मध्ये मध्ये पाणी पिलं पाहिजे. ओके. आणि किती पिलं पाहिजे असं काही आहे आपल्या स्किन ग्लो साठी अंदाजे? मी असं सांगेल मेल फिमेल साठी वेगवेगळा रेशो येतो, पण साधारण 2.5 ते 4 लिटर पर्यंत खूप झालं. 2.5 ते 4 म्हणजे मग फिमेल्स मध्ये थोडंसं 2.5 ते 3 लिटर सफिशियंट आहे, मेल्स मध्ये साधारण 3 ते 4 सफिशियंट आहे. त्यात सुद्धा मी जसं सांगितलं जेवढी तहान लागेल, म्हणजे मी 4 लिटर सांगितलं म्हणजे उद्या 4 बॉटल्स भरून त्या पिल्याच पाहिजे, नॉट नेसेसरी. मला जेवढी तहान लागेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. हा एक ऍव्हरेज रेशो आहे. आणि काही लोक काय करतात की बसले ना की 1 लिटर गटगट पितात, मग नंतर बराच वेळ पाणी पित नाही. काही लोक काही आता तर रिमाइंडर लावून पाणी पितात. म्हणजे त्याच्यासाठी बॉटल सुद्धा आल्या, ते रिमाइंडर आहे. आणि फार मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीचे ते अलार्म वगैरे वाजतात पाणी पिण्यासाठी वगैरे. पाणी किती महत्वाचं आहे ना. पाणी जगण्यासाठी डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे, पण अगदी जुन्या काळी असं रिमाइंडर लावून कोणी पाणी प्यायचं का? तुम्ही श्रम केले तर तुम्हाला तहान लागणारच आहे. तुम्हाला तहान लागली आहे तर तुम्हाला पाणी प्यायचंच आहे. जेवढी तहान आहे तेवढं पाणी प्या. 100%. आता येऊयात सर्वात महत्वाचा पार्ट, मला वाटतो तो एक्सरसाइज. एक्सरसाइजचा रोल काय आहे आपल्या स्किनवर ग्लो येण्यासाठी? बरोबर. कसं ऍक्ट करतं ते? एक्सरसाइज म्हणजे तुम्ही एक्सरसाइज जेवढी विगरस एक्सरसाइज करता असं मी म्हणेल. मी प्रत्येक पेशंटला सांगते तुम्ही ऍटलिस्ट 30 मिनिट तुमच्यासाठी द्या, मेजरली फिमेल पेशंट्स मध्ये. कारण आयडियली लेडीजला स्वतःसाठी असा वेळ नसतोच, बरोबर. मग त्या सांगतात की घरकामात मी खूप काम करते दिवसभर, किंवा माझं बाकी पण जे स्टेप्स अप डाऊन आहे ते खूप जास्त होतात, मला वेगळी एक्सरसाइज करायची गरज नाहीये. पण तुम्ही रुटीन मध्ये जे स्टेप्स अप डाऊन करता किंवा जे चालत जाता की तुमची जी धावपळ चालू आहे, इट्स अ पार्ट ऑफ एक्झर्शन, इट्स नॉट एक्सरसाइज. एक्झर्शन आणि एक्सरसाइज या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक्सरसाइज मध्ये तुम्ही स्वतःसाठी दिलेले 30 मिनिटं, त्याच्यामध्ये तुम्ही फील गुड इफेक्ट घेता, तुमची बॉडी एक्सरसाइज करते, तुमच्या प्रत्येक सेलला ऑक्सिजन पोहोचतो आणि ती प्रत्येक सेल रिज्युविनेट होती, म्हणून एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे. आता काय मग पहिल्यापासून आपण ड्राय स्किन किंवा ऑइली स्किन याच्याबद्दल बोललो. सर्वात महत्वाचा मुद्दा असतो की मेल आणि फिमेल या दोन वेगवेगळे घटक आहेत का, किंवा त्यांना वेगवेगळ्या स्किन केअरची गरज आहे का? मग त्याच्या क्रीम्स, त्यांचे जे काही स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत ते वेगवेगळे असावेत का? कारण बऱ्याचदा काय होतं की मेजरली जे आम्ही असतो मेल लोक, ते घरात बायकोने, बहिणीने त्यांचे जे काही आणलेलं असतं तेच लावून आपलं बरोबर समाधान मानण्याचा प्रयत्न करतो. तर हे स्किन केअर मेल मध्ये आणि फिमेल मध्ये एक चालू शकेल की वेगवेगळं असायला पाहिजे, किंवा काय फरक काय आहे, किंवा ते कसं असायला पाहिजे? मुळात मेल आणि फिमेल स्किन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जसं म्हणून त्याला हार्मोनल फ्लक्च्युएशन्स किंवा हार्मोनल रेशो आपण जो म्हणू तो वेगवेगळा आहे. जसं मेल्स मध्ये टेस्टेस्ट्रॉन नावाचं हार्मोन थोडं जास्त असल्यामुळे तिथे ऑइल सिक्रेशन जास्त असतं. ऑइल सिक्रेशन जास्त म्हणजे चेहऱ्यावरती थोडेसे पोर्सची साईज ओपन असते,
त्याच्यानंतर पिंपल्स आलेले असतात, कधीतरी कॉलेज लाईफमध्ये त्याचे स्कार्स, खड्डे शिल्लक असतात. हे मेल स्किनचे मेन कारण आहे. किंवा त्यांचं टू व्हीलरवरती फिरणं खूप जास्त असतं, त्यामुळे अनइव्हन स्किन टोन असते. फिमेल्समध्ये युजली स्किन टाईप थोडासा कॉम्बिनेशन ड्रायर किंवा सेन्सिटिव्ह टाईपकडे असतो. कारण आयडियली मेल स्किन थोडीशी थिकर असते रादर दॅन फिमेल स्किन. फिमेल स्किन थिन असल्यामुळे सेन्सिटिव्हिटी थोडीशी जास्त असते फिमेलची. तर मेल आणि फिमेलसाठी स्किन केअर एक असं नाही म्हणता येणार, पण सनस्क्रीन, मॉइश्चरायझर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत हे एक वापरू शकतात. ह्याच्यामध्ये जेंडर डिफरन्सिएशन असं काही नाहीये. पण ऍक्टिव्ह आपण जे म्हणतो, म्हणजे मी सॅलिसिलिक ऍसिड लावलं, मी नियासिनामाइड लावलं, हे जे इन्ग्रेडियंट सांगतो आपण हे वेगवेगळे असू शकतात. ते त्याच्या स्किन कन्सर्न नुसार राहतील. आता जेव्हा कपल्स माझ्याकडे येतात स्किन केअर रुटीनसाठी, दोघांचे कन्सर्न्स वेगवेगळे असतात. ज्याच्या त्याच्या पातळीनुसार ते ठीक आहेत. म्हणजे फिमेल्स थोड्या ओव्हर अँशियस असतात स्किन बाबत, सो मेल फार निग्लेक्टेड असतात स्किन केअर बाबत. जसं लेडीजचं म्हणणं असतं की हे काहीच नाही वापरत, तर ह्यांच्या स्किनला काहीच नाही होत, मी सगळं वापरते पण मला खूप सगळे स्किन इश्यूज आहेत. हे असं का होतं? मुळात एक तर त्यांना कन्सर्न नाहीये, त्यांना आहेत प्रॉब्लेम्स नाहीत असं नाहीये, त्यांना कन्सर्न नाहीये. किंवा इथे जेनेटिक्स पण रोल प्ले करू शकतं. कदाचित जेनेटिकल त्यांनी खूप छान स्किन घेतलीये, ते कॅरी फॉरवर्ड करतात. फिमेल्स मध्ये थोडासा अँशियसनेस जास्त आहे, सुंदर दिसणं, छान दिसणं, त्यासाठी ते अतोनात प्रयत्न करतात. त्यामुळे मग ते स्किन केअर रुटीन मध्ये एक जरी पिंपल आला ना, मॉइश्चरायझर लावलं होतं का, एक आलाय मला, हेच मॉइश्चरायझर त्यांनी लावलं, त्यांना नाही आला, हे डिबेट येतात, असे येतात आमच्याकडे. तर स्किन केअर दोघांसाठी एक असेल असं नाहीये, दोघांच्या कन्सर्न नुसार ते वेगवेगळं होऊ शकतं. आणि हा जेनेटिक्सचा मुद्दा फार महत्वाचा आहे. बऱ्याचदा काय होतं की तुम्ही आता एखाद्याने रील टाकली ना की मी स्किन केअर रुटीन हे आहे ते आहे, तर ते खाली कमेंट्स जर तुम्ही वाचल्या ना तर त्याच्यामध्ये सगळेजण बोलतात जेनेटिक्स हा सर्वात मोठा रोल आहे. ठीक आहे, तुझे आई वडील म्हणजे काय आपण बोलतो ना की आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. बरोबर. ठीक आहे, म्हणजे तो जेनेटिकचा जो रोल आहे तो फार प्ले होतो याच्यामध्ये, आहे महत्वाचा. तरी सुद्धा हे म्हणजे तुम्हाला काय वाटतं की समजा एखादा जेनेटिकली फेअर अँड लवली, आता जसं आपण बोलतो की एखादा जेनेटिकली ब्लॅक पर्सन आहे किंवा थोडा सावळा आहे, तो गोरा होऊ शकतो का? डेफिनेटली नाही. जगात अशी कुठलीच ट्रीटमेंट नाही की तो सावळ्याचा गोरा होऊ शकतो. फक्त असे काही सुपर अँटीऑक्सिडंट्स आहेत ज्याच्यामुळे त्याचा काही शेड लायटरकडे होऊ शकतो. डेफिनेटली एका प्रोडक्टमुळे तर नाही. पण बऱ्याचदा काय होतं, आता तुम्ही फॉर एक्झाम्पल आपण सेलिब्रिटीचे एक्झाम्पल काजल, आता रील स्टार्स पण आहेत काही, त्यांची मी नावं घेत नाही. पहिले एकदम सुरुवात जेव्हा केली तेव्हा त्यांची स्किन अगदी थोडीशी सावळी ब्लॅक अशी जेमतेम होती. आता थोडासा ग्लो आहे. मग त्याचे ग्लुटाथिऑन आहे, बोटॉक्स आहे, यांचा काय रोल आहे? म्हणजे हे पण कसे हे गोरे कसे झाले तर थोडक्यात? याच्यामध्ये सगळ्यात मेजर रोल आहे तो तुमच्या अँटीऑक्सिडंट्सचा. आपल्या बॉडीत मेजरली 3 अँटीऑक्सिडंट्स काम करतात. त्यातले ओव्हर हाईप्ड सध्या व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिऑन आहे. त्यातला मेलाटोनिन नावाचा पार्ट मिसिंग आहे, बट लेट इट बी. मेलाटोनिन नावाचा एक हार्मोन आहे ज्याचाही त्याच्यामध्ये खूप चांगला इम्पॅक्ट आहे. पण हल्ली ग्लुटाथिऑनचा खूप ट्रेंड सुरू आहे की मला गोरं व्हायचं. काय ग्लुटाथिऑन प्रेक्षकांसाठी? हे एक अँटीऑक्सिडंट आहे जे नॅचरली बॉडीमध्ये प्रेझेंट असतं, पण आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण ते युज करतो आणि ते डिग्रेड होत जातं. जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं ग्लुटाथिऑन डिग्रेड होत जातं. ह्याचे तुम्हाला ओरल सप्लिमेंट्स घ्यावे लागतात. मग इंजेक्टेबल्स मिळतात, कॅप्सूल्स मिळतात, स्प्रेज मिळतात, क्रीम्स मिळतात, फेस वॉशेस मिळतात. सनस्क्रीन मध्ये सुद्धा ग्लुटाथिऑन अवेलेबल आहे. होतं गोरं? आयडियली नाही, पण जसं मी तुम्हाला